BA, BCom आणि BSc सोबतच ITI मार्फत कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नेमकं काय आहे गोंडवाना विद्यापीठाचं नवीन परिपत्रक? चला अवघ्या 3 मिनिटात समजून घेऊया. मी प्राध्यापक डॉक्टर तेजस गायधनी, महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी, जिल्हा गडचिरोली. मी माझ्या यूट्यूब चॅनल तेजस एज्युकेशनल न्यूज अँड अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण गोंडवाना विद्यापीठाने दिनांक 22 जून 2026 रोजी जारी केलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या परिपत्रकाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे परिपत्रक विशेषतः BA, BCom आणि BScमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून म्हणजे चालू वर्षापासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या परिपत्रकानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत पारंपरिक पदवी अभ्यासक्रमासोबतच कौशल्याधारित म्हणजेच स्किल बेस्ड कोर्सचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ पदवी देणे नाही, तर त्यांना रोजगारासाठी आवश्यक व्यावहारिक कौशल्ये मिळावीत हा आहे. आता या योजनेची प्रक्रिया नेमकी कशी असेल ते पाहूया. सर्वप्रथम BA, BCom किंवा BScमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात नियमित शिक्षण घेईल. यानंतर महाविद्यालय अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून जवळच्या ITI किंवा शासनमान्य कौशल्य प्रशिक्षण संस्थेशी समन्वय साधेल. त्यानंतर विद्यार्थी आपल्या आवडीनुसार किंवा उपलब्धतेनुसार डिजिटल मित्रा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, CCTV इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर किंवा फिटर अशा विविध ज्या काही ट्रेड्स आहेत, या विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमापैकी एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित ITI किंवा प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांची उपस्थिती, मूल्यांकन आणि प्रमाणपत्राची माहिती महाविद्यालय व विद्यापीठाकडे पाठवेल. त्या आधारे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील स्किल्स किंवा व्होकेशनल कोर्सचे क्रेडिट प्रदान करेल. परिपत्रकातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रशिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत केला जाणार आहे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पदवीसोबतच कौशल्याचे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळणार असल्याने रोजगाराच्या संधी निश्चितच वाढू शकतात. तसेच महाविद्यालयांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि प्रशिक्षण संस्थांशी समन्वय साधणे आवश्यक आहे. मात्र प्रवेश प्रक्रिया, वेळापत्रक, अभ्यासक्रमाची रचना आणि अंमलबजावणीबाबत विद्यापीठाकडून आणखी सविस्तर मार्गदर्शन सूचना येणे अपेक्षित आहे. त्या सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचाही सविस्तर आढावा आपण या चॅनलवर घेणार आहोत. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि मित्रांमार्फत नक्की शेअर करा. अशा शैक्षणिक, विद्यापीठीय आणि NEP संदर्भातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.